श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृत वाचल्याने आपल्या घरात सुख समृद्धी तर वाढतेच, पण आपल्या जीवनातील ज्या सर्व अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतात. जर तुम्हाला स्वामी चरित्र वाचायला एवढा वेळ नसेल तर तुम्ही यूट्यूबवर स्वामी चरित्र बघूही शकता, ऐकूही शकता. असं केल्याने फलप्राप्ती जरूर होते. तर चला सुरू करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरम यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वद्वातीतम गगनसदृश्यम तत्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वसाक्षिभूतम भावातीतम त्रिगुररहितम सद्गुरुम तम नमामि. ओम रक्तांगम रक्तवर्णम पद्मनेत्रम सुहास्यवदनम कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कटियांकर रक्षक त्रैगोण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनंत मातिता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ब्रह्मारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमियेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्याचार्यक गुरुवर्य तेवी असती मातपितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतींचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्तो मनर्थ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गाव यांचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमू साधुवृंद ज्यांची नाही भेद ते स्वास्य सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंभारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावनी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का क्षोते वितक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसिले. परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तिये कडेन पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरल समुद्रसा. त्या महोदनी धुनी पाही अमोल मुक्ताम फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभ भार्पणमस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः.
कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रांती कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब गुणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या जसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एक हारी दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हाच मुख्य करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दुळीवनातुनी प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापर्यंती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाप्रती जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रचले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छता केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळ वेड्याप्रती राहिले स्वामीराजी यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष ज्यांची न चाहिली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदी भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु जय जय श्री स्वामी समर्थाय नमः। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तया जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहाळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू सर्व घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अधर्म मार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले गामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अविद्ध होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असतीजे चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात वात पसरली लोका माझी बतरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी हम्मा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई
सकळ सभा आनंदली, समस्ते पाहुले वंदली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी पूर्ती नूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले अति. रूपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्या ते. चोळाप्पाची सद्गुती कांता तीही केवळ प्रतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वमूर्ती देशोंदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरवणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोंगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पूर्वीती. दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसो निमंती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते होवस तसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतर जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसिविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शन नेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊ चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षणैक तटस्थ होती वैरभाव विरसोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज सस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेव करी. संन्यासांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू क्षणाना त्यांची झाली विटंबना. दंडवया कुच्चित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. जय जय श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञातम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सयतु. अक्कलकोट नगरात एकतप पर्यत स्वामीराज वास करीत. भक्त बहु जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजी रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार हेसा पातला. दिवाण आणि सरदार महानगरी तैसे थोर थोर. बैसेले असता समग्र बोले रूपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा दादासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर रूपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावी वटपुरीसी.
तरी मी आणीन तयांसी निश्चय मानस. असो द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपोर. तैसेही सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जागे जने त्या परी तात्यांची सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ कै वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राज्य घराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांची विचार पडला मानसी. या नगरूतून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती तोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीचे या प्रजाप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोदेशी. मग मल्हारराव आदरेंशी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सम्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राम मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. ती श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमद सदा ऐकुत भाविक भक्त. पंचमध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. जय जय श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भावनसे. म्हणून त्याच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसिविले. गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी. आणि सकळ जनाची तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. ऐसे कोणे एक दिवशी साधून योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागून अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला. मग पुन्हा राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतूनी. समर्थ कृपा भक्तू वाचूनी अन्य उपाय न होणे. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरून हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा तेव्हा काय बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोले.
क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्याशी, तेथील कार्याशी सोडून. साहेब आविष्य प्रयोग केला, मल्हारराववरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंतला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिश्रुत, षटोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षटोध्याय समाप्तम. शुभम भवतु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालुजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवनैसी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणे लोका उपदेशती. त्यांसी आनावे अक्कलकोटी, हे तू उपजला नृपा पोटी. बहुत करोनी खटपटी, भुवांशी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळी पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्य तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्तांनी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेथे निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटल्या काही निसी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगकारी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंसा आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृत आली तयासी, त्यांनी धरून बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती का त्यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपशी, पुसता मागील प्रश्नांशी, गदगदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी. वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी ऋता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, जे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पडली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्वदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्रीराज योगीराज श्री स्वामी समर्थ मनस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा, जय जय अजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेश अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहांगीर, त्याप्रंती सकल सुखे अनुकूल असंती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध, परिभ्रादा न सोडी, संबंध बाधा म्हणून
चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली जाणे, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले अभो यात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीराशी, रात्रंदी न चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री त्यास स्वप्नी दृष्टी दाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूर. तरी ते तेथीच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्याचे स्वप्न पडले, अक्कलकोटे जावे त्या, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, प्रत्येक पानस्ताते करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पया समर्थ चरणी, जाती अतित्वर्धने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत, प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणाविंदावनमस्तु. इति स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैद्याशिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना घेती धावणी. यात्रेंची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐसे नगरात, शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे, व्याधी दूर करावी मनोनी, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तिचे मन, मग मी तुके करीन, 2 सुवस्त्र रुपये द्याल की. ती म्हणती बाईशी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी, समर्थ ते उनी उठले. यवन स्मशान भूमीत, आले यतिराजे त्वरित, एक नूतन खाचेत, निजले चाटी टाकोनी, सेवे करी शंकर रावासी, म्हणती लीला करून ऐसी, चुकविले तुम्ही मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकर रावे त्या दिवशी, खाना दिदला फकीरांशी, आणि शेकनूर दर्याशी, एक कपणी चढवली. मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची, प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगरला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी, दर्शन आले अक्कलकोटाशी, घेऊन स्वामी दर्शनाशी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेने चुनेगीची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी, राहणार नाही कोणी, ऐशी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची, मठ बांधिला चुनेगच्ची, कीर्ती शंकररावाची अजराम राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोक्त भाविक भक्त, 9मोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. काठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म,
याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थामी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्या प्रती. सावगारे सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भुवने भरोनी आपणा पुढे ते येती. पाहोनी या स्वप्नी येशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरधार. मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगूनी सर्वात रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती मनोनिया उद्मिक चिंती. मग शिवधारणा करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती सोशली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाधिबान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी वंदन वेदशास्त्र झाले निपुण. निंगटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरा तया उसरी पूजे लागी आणले. प्रातप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले. ऐसा पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एक दिनी ब्राह्मणे बसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांत समजले. जले भरले होते घट तयाशी लाविता अमृत हस्त. ते गृहीत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनात पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांची सांगून दादा आपली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकरणे झाला श्रुत. म्हणती जे सांगशील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रंती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दियला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामीयती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडा. श्री स्वामी राजा वर्मास्तु शुभम भवतु श्रीरस्तु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळे केले गाणगापूर परम पावन स्थान ते.
बाळाप्पा तेथे पातले स्थानक पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जपध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेव्याकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्या वदन जप आणि नाम ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुंत कांता. शीतोष्णोती परवा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदोच नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसीपुरी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हाच कमी ते ते आम्ही गुरुजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेविले परी संकोच मानसी. जाणी सोडले त्यांच्या घरी मागोनी या मधुकरी. जाओनी या संगमरवरी झोकी उदकी जोळी उदकी बुडवावी. आणोनी या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निधीनिशी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती यत स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एके ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. येथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी. वृक्षतरी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करवाया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्यासनी. वस्त्र उचलता खालोनी वृच्छिक एक निघाला. तयाशी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पकान न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण झाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोहोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. या क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपे जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11ोऽध्याय गोढा. त्रिरस्तु शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरवया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते कास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रीजवळी. दर्शनेच्या उत्कट चिंती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सनिंद पाथले. आजानुभाऊ सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद नमाय पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दावले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शन. म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मांचे आचरण घेऊन स्वामी दर्शन. जपा लागी बैसावे. श्री शंकर उपाध्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येत आदित्य जपानुष्ठार आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षा कारणे.
मागून या मधु करी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एक दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होत सदोदित, स्वामी सेवेची तेथे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाचे प्रेमल भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगेला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन, विष त्या निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पाशी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावे लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर जावे, तैसी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली ज्या आज्ञा जान, हे नसेल सत्यपूर्ण, विनाद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेच सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचुनी, न करावेंची पूजन, तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, हे भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापाशी, दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्या पोसण, आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी, जावयाची बाळाप्पाची. ऐशी ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतांचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देता आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुली करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती, करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत, 12ोऽध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पनमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर, वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद बाळाप्पा प्रती, कपटयुक्तीने फसू पाहती, परी झाले व्यर्थजी. स्वयंपाकाधिक करवयासी, लज्जा वाटतसे त्यासी, तयाते एक समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु, असे जान निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा म्हणे समजला, सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे, तिने सेवकऱ्यांसनित त्रास द्यावा वर्थची. नाना प्रकार बोलवून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयांशी, लघु शंका लागता स्वामीशी, बाळप्पा ते उठविले. तेपासून बाळप्पाशी राश देत अहिर्देशी, गाराने सांगता समर्थांशी, बाई ते शब्द टाळीती. अक्कलकोटे श्री समर्थ प्रथमात ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात, स्वामी भक्त झाला. एक तपपर्यत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रव्याशा बहुत, असे सांपत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरात माझी समर्थ, राहिले असता आनंदात, वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी, अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली,
तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला, गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापाशी. बाळाप्पा ठेवितो तयाशी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार, बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापाशी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे बोलूनी ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिदला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती. राग आला राणी प्रती. सुंदरबाईंनी ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी. करावे राणी म्हणत असे. ऐसे एक अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी, पडले होते श्री जवळी. तयाची करुणिया जोडी, समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थ, काय असे उनी तिथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वरती गणती झाली. जोडी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पाची दूर केले बाईंसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. पुणे एक अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी. रागावनी दृष्टोंतरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्यास त्यांनी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजवनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतींचे दर्शन स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पाशी आनंद झाला बाईसी. गर्व बरे श्री त्रिकोणाशी माने नाशी झाली. सुंदराबाईस करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणा प्रीती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी. बाईसी दुरी करावे परी राणीस भिवोनी. तैसी न केलं तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी. कारभारी पातले तयासी बोलती समर्थ. कैसा करिता कारभार ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराची. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराची समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकार ऋतूनी तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करवयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार तुनी. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थेची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपान करीती. सद्भावे जिनम स्मारिती. त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रत्नंदित तुझ पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नामा प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गौढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणापमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थाय नमः.
अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रांतकाळी उठोन आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी प्रांत कर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदायतिवर्या, जय जयाजी पुराणा पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजनताराया, अनंत रूपे नटलाशी, तू अग्नी तू पवन, तूचा आकाश तू जीवन, तू वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समुद्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर, तुझ व्यापिले समग्र, तुझ लागी आधिमध्याग्र, कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखसी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय दे जे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन, इहलोकी सौख्य देवोन, परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावया पैल तीर, तन्माव तरणी साचार, प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा आणि कल्पना आणि वासना, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्ण आपुले गुरुन, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निर्सोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटो पै, शांती मनी सदा वसो, वृथा अभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भव दुःख हे निर्सो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विजयांची नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने वो हा दुर्गम जो भवपंत, व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्त वर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था, असोनी या संसारात, प्राशीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम लागी, ऐसी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, तशोत्वनी तत्वता, वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता, सकल दोष जातील, ऐसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकात, जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकतो भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोढा, श्रीरस्तु शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 15. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, ताप पाप्य दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पूर्ववन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते हे मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामांत, राहत असता श्री समर्थ, ग्रामवास्ती जनसमस्त, वेडा म्हणती तयाशी, शीतोष्णांची भीती, नसेसी ज्यांची अचित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करीता स्वामी भक्ती, जन हासती तया ते, त्यावेळी मंगळ वेड्यात, बसा पातेली राहत, दारिद्र्य पिडला बहुत, दीन स्थिती तयाची,
तो एके दिवशी फिरत फिरत सहज वनामाजी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करोन तिये वर केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी आणि कृपाकटाक्ष करोनी दासाकडे पहावे. श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या सत्विता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेवी तत्काळ मस्तिके तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सदिन्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता. करीतसे आकांता मने घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. मने सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादाना भीत नसेच्या अडकोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरत मदाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोरारण्यात क्रूर स्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केला नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेने अग्नी समान. पाद स्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरती आला. अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयाशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उंदले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्प तोलीत सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. इथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी श्री स्वामी चरणी प्रेमाश्रू नयने वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घर जावे ता सत्वार. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोसिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिस श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परसोत पंचदशाध्याय गोढा. श्री स्वामी चरणापर्णमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त. भ्रुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचा मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरवयासी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघील माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगवया पंडिताला मारवडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळे वास करीत. त्यांचीची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत
पूजन करीत भक्तीने, तेव्हा समर्थे त्याची शिव राम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गासी, अनिक मांजरी दिदले, पंडित राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिये केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांशी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ती ऐका. श्लोक: गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर्तनसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुचाळ. श्लोक: आकाशात पतितयोत यथा गच्छति सार्गम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तंशोतले त्यांचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक: इदमेवं शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले लागोनी, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मागती तयाची आनंदे आली मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्तसका दिदल्या नाही कोणा ते. हरिभावी एके दिनी समर्था सन्निध होऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रंती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालासी आता निश्चित. परदितान करे भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोडी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंगा पादुका सत्वरी तेथी हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू वान धरावा. आज्ञा ऐकानिया ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची काता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनीय स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत से तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोस्वामी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत भक्त परिसोत. षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापती समर्थांचा स्वामी नामांचे भजन, त्याची या चरित्रांचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्याची पिसाच लागले थोर माझेही दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश चाहले. मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशिस्त. मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने.
तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देती स्वामी सुता, परितयाच्या चित्ता दुःख खेदनसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंतीस केलीसे कोणे एके समयासी. नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी, लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पवया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थने त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा मनोनी, नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांशी, पाहुनिया स्वभक्तांशी. परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी करुणी कामना, कोणी येतासी दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रंती मनातील खून सांगती. ऐकोनीय जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनास येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी. त्या साधुटे मंदिरी, प्रार्थोनी या अनावे. पाहोनी या समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी. दावोनी या वेंगेसी, मिठी चरणी घातली. निज सुताने सुता ते पाहुणी, आनंदले समर्थ मनी. मन फिरवला मुखावरुनी, हस्त धरुणे उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी, स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत, पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे तुम्ही चालवावा. स्वामी वचन ऐकोनी, स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयासी, म्हणती आम्ही तव हृदयी. वास करून इच्छेई, चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग झाला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी, मज सन्निध आणावे. परी सुत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी, रात्रंदी ससलत असे. मग सांगती समर्थ, त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाओनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडोकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेश. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परिगंध न लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरती अंग टाकीती. कोणा संग न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सूत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता. तो दुःखमय समय वर्णिता. दुःखता
अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरतीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले त्यासी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवन धनी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत शब्द सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवत चरणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येई रामूच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही ना करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा वेळा, रात्रंदीने तोच चाळा. मोठ्या मोठ्याने ओरडती रामूची पाऱ्याची वीट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपूने ठेविले विटेसी, ती दिले पाहिजे अम्मासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी श्रुत मृत्य पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाची अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृष्य होत चालला. काकूबाईंने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांची दादा प्रीती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी भान दिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटीत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी अमसमाधान, त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मजलागी, समर्थ्य वृत्त ऐकून, म्हणती द्यावे पाठवून. बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळू त्यासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. अम्मासी दिसेल ते जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगती त्याची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यास आज्ञा करीती, यासी स्थापकादिवरी. दादाशी करून गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतासी यास द्यावी कपन जोडी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्टी करिता. नकार म्हणजे मनेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादाची मुंबईहुनी अक्कलकोटा पाठवले. समर्थ ऐसा यमियाशी आज्ञा केली भुजगांशी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेले आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करताती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता, उपरती झाली त्यांची चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेलं याते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या श्री ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले त्यासी, जे बरे वाटेल आम्हासी, तेच करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतुकेची पुरे झाले. 19 वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईंने अकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ्या त्या समयी लक्ष तिकडे दिलेच नाही. दादांशी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकाधिक.
अधिकजी कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी, अनुसूया तुझी माता, तिच्यापाशी भिक्षा मांग आता, अवश्य मनोनी तत्वता, जननी जवळी पातला, ऐसे बाईने पाहुनी, कृष्टविध अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी, लोकपवादा कारण, ऐकोनी मातीची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून पुत्रांचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोस्वामी होऊन, स्वामी भजनी रंगले, काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालवली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परोळ प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोढा, श्रीरस्तु शुभम भवतु. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्रे करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे, बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रात, अत्यांदरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चय, प्रसिद्धी आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत ख्याती, अजरा अमर राहिली, कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त, नाना योग्याभ्यासी बहुत, महासूद देखिले, करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयाचे पाहिले, प्रत्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी, सन्मुख पाहून तयाला, आज्ञा चक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची, बरधन्नी प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पंदा बुंजावरी, मस्तक ठेविले झडकरी, तद्वद्वित झाले अंतरी, हर्षी पोटी न सामावे, उठून या करीती स्तुती, धन्य धन्य ते यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला, असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतो न येती, तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळोनी, तियसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजशी सुरभूनी, अंती जाशी सुखाने, ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले संकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत सेवा करतील, परी अंतरीची खून, यदि तत्काळ जाणोन, पाहो लागेल अधोवदन, शब्द एक न बोलावे, असो तेव्हा पासूनी, सिद्धी दिदली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्तांनी, धर्मकृते बहु केले, यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, अंग्रेजी अंमलात अनिवार, होऊन बंड केले ज्यांनी, समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला, स्वकार्याची तोनी अंतरी, खडग दिगले श्रींच्या करी, मने मजवरी कृपा जरी, तरी खडघाती देतील, जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहोनी कर्मधूर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी, तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोनी, कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दशविले, म्हणून दिले खड्डग करी, परी तो अभिमानी पुरुष, खग घेऊन तैसेच, आला परत स्वस्थानास, झेंडा उभिराला बंडाचा, त्यात त्यांची यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची, असं स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजाश्रीत सरदार, माय पाश तोडोनी, दृढ झाले स्वामींचरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे, एकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला,
पाहून या विपरीत परी श्री चरण धरले जड करी उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करी ती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसात त्याचा आज असे अंत त्याची न्यावे ना त्वरित स्पर्शयात करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले त्याचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थाय नमः अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोण एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया स्त्रीची तुटी माता ठेविला चरणावती तेव्हा समर्थ त्या ते वंदती हास्यवदने करोनी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकान्ने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने फकीर बोलाविले 5 जन जीव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थान ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे मन चांशक झाले ते वदा यवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ विचिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती ह्या अभावी कनर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मेळवाया साधन त्या जवळ नसे परी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उचिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाईल त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरीला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊया पाही गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थाय नमः 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज आता कळसाध्याय 21वा कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मनात मार्जी येता जडदेह त्यागोनी तत्वता गेले स्वस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुध्यान मास चैत्र पक्ष कृष्ण रशोदयी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदोन ब्रह्मरंदा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुंडला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझरी जन्म माझा झालाशे
तेथे बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर सेठ. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती. दिवसा उपलती चिंती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायिले. ते स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपी प्रगट झाले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयादी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडद्यासी, त्याने न्यावया स्वामींशी. पाठविले कारभाऱ्यांशी, पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र, सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, आणि स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मे संबंधे ग्रस्त. त्याचे केले दुःख मुख्य, आठव्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त नवव्यात केले. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते हो, ती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्यास माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण सकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. 70 भाविका बसाप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला बाळवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन चंदू. तो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट, आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21 वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिव्रता. वंदोनी त्या उभयंता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हवर, जो भावे वाचिल हे चरित्र. त्याशी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथा अभिमान नसो. तो सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिन्नी प्रसिद्धीसी आणला. त्यांची रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील एक कुसुमे वेचून. सुंदर माळा करोन, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला बाल. सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.